तुम्ही काय मागू? काय सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आहे जगातली की जी आपण मागितली पाहिजे देवीला? तर तिला म्हणायचं मला तूच पाहिजेस. ईश्वर तुमच्या समोर प्रकट होऊन म्हणून राहिला वरम ब्रूयात, वर माग. तर तुम्ही काय मागितलं पाहिजे? तूच पाहिजेस. आनंदाचा समुद्र जर तुमच्या समोर आहे आणि त्या समुद्रानं विचारलं काय पाहिजे, तर समुद्राला म्हणायचं तू माझी प्रॉपर्टी हो, तूच पाहिजेस. मग ईश्वरच जर तुमचा झाला तर चिंतामणीच तुमचा झाला ना. कल्पवृक्षाजवळ काही मागण्यापेक्षा कल्पवृक्षाजवळ जाऊन कल्पवृक्षच मागून घ्या ना. तू परमनंट माझ्यासोबत राहा. तर आपल्या जीवनाचं टार्गेट आहे सगळ्या दुःखांचं आत्यंतिक नाश झाला पाहिजे. पक्क ऐका, म्हणजे डोक्यात ठेवून घ्या. हे जीवनाचं काय टार्गेट? सगळ्या दुःखांचा आत्यंतिक नाश झाला पाहिजे. नाश. अनंत आनंदाची प्राप्ती झाली पाहिजे, अनंत सुखाची प्राप्ती. अनंत सुख. कसं सुख? करोडो वेळा संभोग केल्यावर ज्या सुखाची प्राप्ती होईल त्याच्याही पेक्षा अनंत पटीनं सुख पाहिजे. आणि हे सुख कुठे भेटणार आहे? अनंत सुख, अनंत आनंद. तो अनंत आनंद म्हणजेच ईश्वर, सच्चिदानंद परमात्मा. म्हणून ईश्वराचा साक्षात्कार केला पाहिजे. ईश्वराचा साक्षात्कार करणे जीवनाचा उद्देश आहे असे ब्रह्मसाक्षात्कारी लोक म्हणतात, संत लोक म्हणतात. मग ईश्वर प्राप्त झाल्याने काय होणार? सगळ्या दुःखांचा परमनंट नाश होणार. परमनंट म्हणजे 70-80 वर्षासाठी का? नाही, हमेशासाठी. पण आपण तर 70, 80, 50, 100 वर्ष जगू. मग पुढे कसं? आप मरे जग डुबा, ह्या धारणा भंपक आहे. जिंदगी एक ही बार मिलती है, भंपक धारणा. आपण मरतच नाही ना, आपण आत्मा आहोत. आपण हे शरीर नाही आहोत. आपण या शरीरात राहून राहिलो 70, 80, 90, 100 वर्षासाठी. मग हे शरीर सोडणार, दुसरं भेटणार, मग ते सोडणार, मग पुढं तिसरं, ते सोडणार, चौथं. हे चालतच राहणार. फुकट का चंदन घासमिरे नंदन. हे निरंतर चालत राहणार प्रोसेस. कुठपर्यंत? जोपर्यंत टार्गेट अचीव होत नाही. घडी ॲडमिशन शाळेत काय घ्यावं लागणार? जोपर्यंत पास होत नाही. इथं पासिंग म्हणजे काय? सगळ्या दुःखांचा परमनंट नाश आणि अनंत आनंदाची प्राप्ती. असा आनंद जो कधीच संपणार नाही. अनंत आनंद, अखंड आनंद, अजस्रानंद, अक्षयानंद. आणि तो नेहमी नवा असला पाहिजे आणि तो निर्दुःख असला पाहिजे. त्याच्यानंतर कोणतं दुःख नाही झालं पाहिजे. नाही आता फार मस्त गुलाबजामुन लागून राहिले आणि दुसऱ्या दिवशी पोट दुखून राहिलं, असा आनंद काय कामाचा? खूप अय्याशी केली आणि मग नानाविध भयानक रोग झाले. दारू पिण्याचा आनंद घेतला आणि लिव्हरच सडलं. मग असा आनंद कामाचा काय आहे? समजा असा आनंद पाहिजे. त्याच्यानंतर कोणतं दुःख नको व्हायला. आणि तो नेहमी नवा असला पाहिजे, नित्य नवीन वाटला पाहिजे, नेहमी नवा. असा आनंद कुठं आहे? तो आनंद म्हणजेच ईश्वर आहे. आणि ते प्राप्त करणं आपल्या जीवनाचा उद्देश आहे. आणि परमनंट तो आनंद हमेशासाठी आपल्याला याच्यासाठी पाहिजे, कारण की आपण अनंत आहोत. हम आत्मा है, हम ये शरीर नहीं है. आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. म्हणून आपल्याला आपण अनंत असल्यामुळे, आपला नाश होणार नसल्यामुळे आपल्याला अनंत आनंदाची इच्छा आहे. हे टार्गेट जोपर्यंत अचीव होत नाही, हे टार्गेट जोपर्यंत आपण कंप्लीट करत नाही, तोपर्यंत घडी जन्म, घडी मृत्यू होणार आहे. आता हे टार्गेट कंप्लीट करून देणार जे सायन्स आहे, त्या सायन्सला म्हणतात धर्म. तुम्हाला समजून आली का माझी गोष्ट? आता तुम्हाला धर्माची आवश्यकता समजली असेल जिंदगीत. तुम्ही किती अय्याशी करा, जगातल्या साऱ्या सुंदर बाया बघून घ्या, जगातले सगळे स्वादिष्ट पदार्थ खाऊन घ्या, जगातले शानदार कपडे घालून मिरवा, कानाचं सुख, अद्भुत संगीत ऐका, नाकाचं सुख, सुगंध घ्या अलग अलग प्रकारचे. पण ते संपणारे आहेत, खतम होणेवाला आहे. मग संपल्यावर पुन्हा त्याच्यात जर कुकर्म केले असतील, वरबडून दुसऱ्याकडून ते सुख घेतलं असेल, तर ते भोगूनही द्या लागणार. म्हणजे दुःख आलं पुन्हा. आपल्याला असं सुख पाहिजे ज्याच्यानंतर कोणतं दुःखच नको, पण ते अनंत असलं पाहिजे.
अजस्र असलं पाहिजे. अजस्र शब्दाचा अर्थ आहे धारेच्या बाबतीत वापरतात हा शब्द. 100 दरवाजाचा डॅम भरलेला आहे,